रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज सकाळी सकाळी आमचा कानादेव बाप्पा करत होता. बाहेरून फूल तोडून आणलं आणि बाप्पाला देत होता. नेमकं त्याला कळतच नव्हतं कोणत्या साईडला ठेवू, कोणत्या बाप्पाला ठेवू, कारण फूल एकच होतं आणि बाप्पा भरपूर होते. जय बाप्पा कर ना. तू कसं करतो जय बाप्पा? काय बाप्पा बाप्पा कर ना. बाप्पा कर ना. वर ठेवून ये. केला ना सकाळी. सकाळी केला ना तू. किती स्वच्छ. वाव, बस झालं. सकाळी केला ना. आता 4 टाइम ब्रशच करणार आहे 5 दिवसाला. तू नवा ब्रश आणला म्हणून जा. ठेवून दे. खुशबू जो चले लंबे समय तक, दिल मतलब गंभीर दिल में सा दाग लगा ही ना हो जैसा. उचलावतोय का तुझ्या? केली कोणी आणली? कोणी? पप्पाने. तर गाईज, आज बाजार आहे. मम्मी पप्पा बाजाराला जाणार आहेत. आता चहा ठेवताय मम्मी आणि इकडं सगळा पसारा पडला आहे गॅस ओट्यावर. मला आता हे आवरायचं आहे, त्यानंतर स्वयंपाक करायचा आहे. भाजीपाला आणला. सॉर्ट आउटचं काम चालू होतं. मुलं खूपच जास्त मदत करत होते भाजीपाला निवडायला. आज आमची त्रिशू मॅगी मागत होती, पण तिला म्हटलं मॅगी नाही खायची. मग तिला भूक लागली होती तर मस्त पोहे बनवले. मला पण भूक लागली होती आणि असं झाला कार्यक्रम. वटाणे टाकतात, सर्व वटाणे उड्या मारत बाहेर आले. मला माहीतच नव्हतं की वटाणे डायरेक्ट तेलात नाही टाकायचे. तर अशा प्रकारे मी वटाणे उडवत पोहे बनवले. आज मी जेवणाला बनवणार आहे मठाचे आणि मुगाचे थालीपीठ. तर त्याच्यासाठी मी मठ भिजत घातले होते आणि मूग पण भिजत घातले होते. यांना ग्राइंड करायचं, याच्यात लसूण वगैरे टाकायचा, आपला लाल मसाला टाकायचा आणि अगदी आपण उन्हाळ्यात जे वडे बनवतो ना त्या पिठासारखे ते थालीपीठ लागतात. मला खूप जास्त आवडतात आणि मी माहेरी पण गेली ना मम्मीला नेहमी बनवायला लावते. तर आता मी खूप दिवसांतून हे बनवते. मला नाही वाटत हे पुरेल, तर परत खिचडी वगैरे टाकेल मग. आणि भूक परत लागली होती मग थोडीशी. आज बऱ्याच दिवसानंतर मी कॉफी घेतली. खरं तर शुगर कट करते, पण मग शुगर कटच होत नाही. काही ना काही खाल्लं पिल्लंच जातं माझ्याकडून तर कधीच डाएट फॉलो होऊ शकत नाही. त्यानंतर कानाचा असा गोंधळ चालला होता सायंकाळी. आमच्या कानूची एक झोप कमी झाली ना, आमचा कानू सायंकाळी असा कुरुकुरू करतो. 7 ते 8 वाजेच्या दरम्यान इतका त्रास देताना पोरं मला असं होतं की कधी एकदाचे जेवण होतं आणि कधी मी वरती जाते आणि यांना झोपवते, म्हणजे मलाही तेवढीच शांतता. तर खूप जास्त त्रास देतात 7 ते 8 वाजेच्या दरम्यान हे मुलं. थालीपीठ काही पुरले नसते, मग खिचडी पण केली. नेमकी खिचडी जास्त लागली आज, भरपूर उरली ती. आणि काना खिचडीतील नुसते वटाणे उचलून खात होता. माझं खूप जास्त डोकं दुखत होतं. मग म्हटलं मम्मींकडून थोडी जेवणानंतर मसाज करून घेऊ. तर मस्त मी मसाज करायला बसली. त्यात मुलांची लुडबुड चालू होती. त्रिशाला आणि कानाला पण मसाज करायची होती. चला तर मंडळी, यासाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.